नांदेडमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण। अर्धापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावरती फेकून देत चिखल केला। बाजारात टोमॅटोचा दर 5 ते 10 रुपये किलोपर्यंत घसरला। लागवड आणि तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती। युद्धजन्य परिस्थितीमुळे धाराशिवमधील कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत। लोकल मार्केटमध्ये कलिंगडाची आवक वाढली। शेतात व्यापारी फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडूनच कलिंगडाची विक्री। आखाती देशातील युद्धामुळे मराठवाड्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। युद्धामुळे केळीची निर्यात थांबली। अनेक केळी झाडावरतीच पिकून गेली तर काही झाडं पडली। केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। मध्य प्रदेशातल्या बऱ्हाणपुरातील केळी दरामध्ये तब्बल 700 रुपयांची घसरण। युद्धजन्य परिस्थितीत आखाती देशांमधील निर्यात अचानक थांबली। देशांतर्गत बाजारपेठांमध्ये केळीचा पुरवठा वाढला। युद्धाचा कांदा निर्यातीत आणि गॅस पुरवठ्यावरती परिणाम। कांद्याची मागणी घटल्यामुळे बाजारभाव कोसळण्याची भीती। मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये रेस्टॉरंट बंदमुळे कांद्याची मागणी घटली। बुलढाण्यात वाढत्या तापमानाचा गुरांच्या आरोग्यावर परिणाम। वाढत्या उष्णतेमुळे दुधाचं उत्पादन घटलं। पशुपालक चिंतेत। पशुपालकांनी काळजी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन। युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावरती परिणाम झाल्यामुळे गॅस सिलेंडरच्या दरात वाढ। सिलेंडरला हार घालत फुलं वाहत पालघरमध्ये काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाध्यक्षांसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी। पनवेलमध्ये काँग्रेसचा गॅस दरवाढी विरोधात मोर्चा। सिलेंडरच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेसह सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। प्रांताधिकाऱ्यांना दिलं निवेदन। जालन्यामध्ये दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आक्रमक। केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। हातामध्ये गॅस सिलेंडरची टाकी घेऊन दरवाढीचा निषेध। भेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहण आदेशाविरोधात काँग्रेस पक्षाचं मुंडन आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणं धरली। सुपीक जमीन जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। राज्यभरातील गॅस तुटवड्यावरनं नागपुरात काँग्रेसचं आंदोलन। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सिलेंडरचे दर कमी करा, सिलेंडरचा वेळेत पुरवठा करा, काँग्रेसची मागणी। घरगुती गॅस दरवाढी विरोधात महाविकास आघाडीचं राहाता तहसील कार्यालयासमोर आंदोलन। गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध। आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। गोंदियात गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। हातात गॅस सिलेंडर घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी। कल्याणमध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद। काही काळ आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण। मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांमधला वाद मिटला। सांगलीत पुरवठा विभागाकडून सर्व हॉटेलमध्ये तपासणी मोहीम। कमर्शियल सिलेंडरचा वापर व्हावा यासाठी थेट किचनमध्ये जाऊन तपासणी। पंढरपुरातील सांगोला नाका इथे अवैध पद्धतीनं घरगुती गॅसची रिक्षात भरून विक्री। घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल। घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त। अमरावतीत पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण। भारत गॅस कंपनीकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना। ऑनलाईन बुकिंग करणं कठीण असल्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास। कोल्हापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्याची वेळ। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त। अमरावतीत भारत गॅस कंपनीकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना। सिलेंडर बुकिंगसाठी ग्राहक एजन्सीमध्ये पोहोचले तर अमरावतीत पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। नागपुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठी रांग। गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर बाउन्सरची सुरक्षा। गॅस सिलेंडरसाठी ग्राहक भर उन्हात रांगेत उभे। गोंदियामध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या 2 हॉटेल्सवरती प्रशासनाची कारवाई। 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। गोंदिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सिलेंडरचा साठा। अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांचं आवाहन। नांदेडमध्ये व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत। 5 दिवसांपासून गॅसचा पुरवठा बंद। 300 ते 400 हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर। गणपतीपुळे देवस्थानामध्ये मिळणारा लाडूचा प्रसाद बंद। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानला मोठा फटका। सिलेंडर न मिळाल्यास खिचडी प्रसाद देखील बंद करावा लागणार। रत्नागिरीतल्या हर्षा डायनिंग हॉटेलनं चक्क हॉटेलच्या गच्चीवरती चूल थाटली। व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वर निर्बंध आल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांची नामी शक्कल। हॉटेलच्या गच्चीवरती 3 चुलींचा सेटअप। जागतिक युद्धाचा धुळ्यावर देखील परिणाम। सिलेंडर पुरवठा होत नसल्यामुळे लॉन्स आणि मंगल कार्यालय केटरर्स मालकांवरती उपासमारीची वेळ येणार। मंगल कार्यालय मालक केटरर्स असोसिएशनची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं।
वाशिममधील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गॅस एजन्सीवरती गर्दी, ग्राहकांच्या सकाळपासूनच रांगा. वाशिम जिल्ह्यात गॅसचा साठा असला तरी गॅस नोंदणी होत नसल्यामुळे नागरिकांची एजन्सीकडे धाव. नांदेडमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा, हॉटेल व्यावसायिक अडचणीत. 5 दिवसांपासून पुरवठा बंद. 300 ते 400 हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर. सांगलीतील अनेक हॉटेलमध्ये कोळशाच्या शेगडीवरती स्वयंपाक, हॉटेलमध्ये मिळणारे 60% पदार्थ बंद. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे कोळशाच्या शेगडीवरती स्वयंपाक. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत. तर पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये लाकडाची मागणी वाढली. लाकडाच्या वखारीमध्ये सरपण घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या. हिंगोली जिल्ह्यातील व्यावसायिकांना गॅस वितरण करणं बंद. घरगुती आणि हॉस्पिटलसाठी गॅस पुरवठा सुरू. पुरवठा विभागाकडून गॅस संदर्भात तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर जारी. कल्याण डोंबिवलीमध्ये गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली. गृहिणींचा इलेक्ट्रिक शेगड्यांकडे कल वाढल्यामुळे दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी. नागपूरच्या कंपनीची 11,200 मेट्रिक टन एलपीजी असलेली 2 जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकली. गेल्या 15 दिवसांपासून जहाजं अडकल्याची माहिती. सोलापुरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण. प्रखर उन्हातही नागरिकांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा. कराडमधील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची गर्दी. तुटवड्याच्या भीतीनं गॅस सिलेंडरच्या मागणीत वाढ. गॅस तुटवड्याच्या मागणीत 100 ते 200 सिलेंडरची वाढ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा 4 दिवसांपासून ठप्प. लग्न समारंभाच्या तयारीवर देखील गॅस टंचाईचं सावट. नाशकातील लासल गावात रमजानमध्ये गॅसचा तुटवडा. हॉटेल बंद करण्याची वेळ. गॅस अभावी इफ्तार पदार्थांच्या तयारीत अडथळे. गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत. अहिल्यानगरच्या बाबळेश्वरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तात गॅसचं वाटप. रायगडच्या महाड शहराला मुबलक पाणी पुरवठा आहे. ऑनलाईन बुकिंग जास्त प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती. महाड शहरातील गॅस ग्राहकांना पुरेपूर गॅस मिळणार. एजन्सी व्यवस्थापकांची माहिती. सोलापुरातील अनेक हॉटेल चालकांकडे एका दिवसाचा गॅस साठा शिल्लक. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल चालकांवरती चूल पेटवण्याचा निर्णय किंवा वेळ. तर पूर्णपणे गॅस बंद ठेवू नका, हॉटेल चालकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालकांनी चुलीवर जेवण बनवण्याचा पर्याय निवडला. चुलीसाठी लागणाऱ्या सरपणासाठी मशीनची ही मागणी वाढली. सरपणाच्या गट्टूचे दर 6 रुपयांवरनं 8 ते 10 रुपये किलोवर. नागपुरातील ताजबाग परिसरामध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी. एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर ग्राहकांची गर्दी. वेळेवरती गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा ग्राहकांचा आरोप. विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकळकर यांनी घेतली लोकांची भेट. नागपुरातील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचं रिफिलिंग बंद. नागपुरातील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचं रिफिलिंग बंद असल्यामुळे एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये केवळ घरगुती गॅस सिलेंडरच रिफिलिंग केले जात आहेत. नागपुरात मंत्र्यांचे बंगले असलेल्या रवी भवनच्या कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा तुटवडा. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कॅन्टीनमध्ये पुरवठा बंद. रवी भवनच्या कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू. रत्नागिरी शहरामध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा. शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सी बाहेर सिलेंडरसाठी गर्दी. घरगुती गॅसचा पुरेसा साठा असल्याची गॅस एजन्सीची माहिती. वसई विरारमधील गॅस तुटवड्याबाबत हॉटेल व्यावसायिकांकडून तहसीलदारांची भेट. एलपीजी मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत. तोडगा काढण्याचं प्रशासनाकडनं आश्वासन. भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमी शाळेत 2 दिवस पुरेल इतकाच एलपीजीचा साठा. प्रशासनानं उपाययोजना करून सिलेंडर पुरवठा करावा. शाळा प्रशासनाची मागणी. धाराशिवमध्ये प्रशासनानं 200 गॅस हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. पुरवठा विभागाची निरीक्षण पथकं तैनात. सोलापूर महानगरपालिकेनं स्वतःच नोंद केलेल्या नाल्याला नदीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू. महापालिका आयुक्तांच्या विरोधात नागरिकांची घोषणाबाजी. जर नदी होती तर महापालिकेनं आम्हाला बांधकाम परवाना का दिला, नागरिकांचा सवाल. हिंगोली जिल्ह्यात आपलं सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. गावातील अर्जदार पात्र असून सुद्धा दुसऱ्या गावातील अर्जदारांना महा ई सेवा केंद्र दिलं. बाद झालेल्या अर्जदारांचा आरोप. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील रेणुका केकन IAS अधिकारी बनली. ग्रामस्थांकडून रेणुका केकन तरुणीचं जोरदार स्वागत. नाशिकमधल्या सप्तशृंगी गडावर 311 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजन. 26 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान चैत्रोत्सव पार पडणार. नंदुरबारमध्ये विना हेडलाईट धावणाऱ्या एसटी बसवरती आरटीओकडून कारवाई. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून दखल. संबंधित बस चालकावरती कारवाईचे संकेत.
जळगाव नगरपंचायतीच्या प्रस्तावित मालमत्ता करवाढीला राज्य सरकारकडून तात्पुरती स्थगिती. जिल्हाधिकाऱ्यांना 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. 1 लाखांवरील कर थकबाकीदार असलेल्या 967 मालमत्ता मनपाच्या रडारवर. अमरावती महानगरपालिकेची कडक कारवाई. शहरातील 4 मालमत्तांना सील. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानंतर वसुली मोहिमेला वेग. यवतमाळमधील ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल दुरुस्तीसाठी आरोग्य विभागाकडून धोरणात्मक निर्णय. ना नफा ना तोटा तत्वावरती सामंजस्य करार करण्यास मंजुरी. साताऱ्यात गॅस एजन्सीच्या समोर सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा. गॅस सिलेंडर संपतील या भीतीनं नागरिकांकडून घरगुती सिलेंडर घेण्यासाठी गर्दी. जिल्ह्यात पुढचे 10 ते 12 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा 4 दिवसांपासून ठप्प. हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका. लग्न समारंभाच्या तयारीवर देखील गॅस टंचाईचं सावट. युद्धामुळे भंडाऱ्यातील तांदूळ निर्यात ठप्प. राईस मिल उद्योग अडचणीत. अनेक कामगारांवरती बेरोजगारीचं संकट. काही ठिकाणी कामगारांची कपात. कामगारांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅस संपल्यामुळे स्क्रॅप सेंटर मालक चालक अडचणीत. स्क्रॅप सेंटर चालकांनी येणाऱ्या ऑर्डर्स थांबवल्या. स्क्रॅप सेंटरमधील मजुरांच्या रोजगारीचा